नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करती, नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करती, त्रिखंडात गाजत राही अशी शिवांची आमच्या कीर्ती, त्रिखंडात गाजत राही अशी शिवांची आमच्या कीर्ती. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका विशिष्ट गडाची माहिती या ठिकाणी सांगणार आहे. काल मी आणि माझे सहकारी मित्र जुन्नरपासून एक 35 ते 40 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या गडावरती एक व्हिजिट देण्यासाठी गेलो होतो आणि या व्हिजिट दिवशी मी आपल्यापुढे सादर करणार आहे. तत्पूर्वी मी आपल्यापुढे एक छोटीशी एक गडाविषयी असणारी जी माहिती आहे ती आपल्याला सादर करणार आहे. साधारणतः किल्ल्याचा जो प्रकार आहे हा गिरिदुर्ग आहे. हा नाणेघाट या जो आजूबाजूचा परिसर असून या किल्ल्याची उंची साधारणतः 3460 फूट इतकी उंच आहे. साधारणतः पुणे जिल्ह्यामध्ये हा गडकिल्ला येत असून सह्याद्रीच्या बालघाट रांगात ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती ही नाशिक नगर आणि पुणे या जिल्ह्यांना छेदत जाते. या रांगेत अनेक घाटवाट आहेत, जसे की माशेघाट, दर्याघाट, नाणेघाट, साकोडी घाट असे अनेक घाट आहेत. तर हरिश्चंद्रगड, गुजरगड, पाबर, पालाड, हडसर आणि धरुसारखे किल्ले आहेत. यातील हरिश्चंद्रगडाच्या समोर निमगिरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या काळात खोदलेल्या पायऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत, पण पायऱ्या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झालेली आहे. सोबत रोप असल्यास या वाटेने जाता येते असे या ठिकाणी गुगलने म्हटलेले आहे. परंतु आमच्याकडे रोप वगैरे काही नसताना देखील आम्ही भर पावसामध्ये या गडावरती काल कूच करून या गडाचा पूर्ण एक आनंद घेतलेला आहे. तर आपण पुढे पाहू शकता व्हिडिओद्वारा सुद्धा. थोडक्यात आता या गडाविषयी माहिती सांगितली आहे. अजून थोडीशी माहिती सांगत आहे. निमगिरी आणि हनुमंतगड हे 2 किल्ले एकाच ठिकाणी असून 2 किल्ले खिंडीने वेगळे झालेले आहेत. हे जे 2 जोडकिल्ले आहेत ते एका खिंडीमुळे फक्त वेगळे झालेले आहेत, अन्यथा दोन्ही एकाच ठिकाणी असून या गड गुगलच्या माहितीप्रमाणे हे गड पाहण्यासाठी 4 तास लागतात. तर मी सांगू इच्छितो आम्ही पावसामध्ये गेले असल्यामुळे आम्हाला कमीत कमी पूर्ण दिवसच गेला असून साधारणतः 6 ते 8 तास लागलेले आहेत. चढण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 तास आणि उतरण्यासाठी 2 तास असे 4 तास ते प्लस भटकंतीसाठी 2 तास म्हणजे 7 तास ते गेले. आणि माझं गाव गडापासून साधारणतः 70 ते 80 किलोमीटर अंतरावरती असून आम्हाला तिकडे जाण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 तास लागलेला आहे. आता या ठिकाणी पाहण्याची जी ठिकाणे आहेत मी त्याविषयी सविस्तर चर्चा करत आहे. निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे 2 डोंगर एका खिंडीने वेगळे झाले असून आपल्याकडे 2 डोंगरांच्या मध्ये होते. खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळेत पुढील मैदानातून एक इलेक्ट्रिक टॉवर दिशेने चढावे लागत आहे. टॉवरच्या टप्प्यावरून चढून गेल्यावर शेतजमिनीचे छोटे छोटे तुकडे आहेत. त्या ठिकाणी आम्ही बघितलं भात या पिकाची लागवड केलेली असून शेताच्या बांध म्हणजे दोन्ही शेतांच्या मध्ये जो एक बांध असतो त्या बांधावरून आम्ही पाऊल वाटेने गड चढण्यास सुरुवात केली. गड चढण्यास सुरुवात केली असताना डाव्या बाजूला झाडीत लपलेले गणपतीची मूर्त आणि पिंड आणि नंदी पाहायला मिळतो आणि मिळाला देखील. पुढे चढून गेल्यावरती पुरातन वृक्षावरी हनुमंताची मूर्ती आहे. समोरच एक समाधीचा दगड आहे, त्यावर शिल्प कोरलेले आहे. पुढे थोड्याच अंतरावर 42 वेगळ्या एका रांगेत पाहायला मिळतात. अशा प्रकारे या गडाची खूप सारी जी माहिती आहे या ठिकाणी आपण पाहू शकता गुगलला देखील. तर गुगलला अजून या ठिकाणी खूप सारी इन्फॉर्मेशन दिली आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं वाचून दाखवतो तुम्हाला की विहिरीवरी पाहून खिंडीच्या दिशेने अर्धा तास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगरात काळा एक गुफा कातळा गुफा दिसतात. या हेरणीसाठी बनवलेला असून इथून काळातही खोदलेल्या पायऱ्यांची वाट आहे, पण पायऱ्या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झालेली आहे. ओके, सो आम्ही काल प्रत्यक्षात अनुभव घेतला पावसामध्ये. अक्षरशः या गडाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुटलेल्याच असून आम्हाला गड फिरण्यासाठी स्टार्टिंगला खूपच वेदना सहन करावी लागला. परंतु आम्ही गडाची संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळवली किंवा तो गड जो आहे तो गड पाहण्याचा एक आनंद वेगळाच असतो आणि तो वेगळा आनंद आम्ही लुटलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला गडाची थोडक्यात माहिती सांगितलेली असून आता आपण पाहूयात प्रत्यक्षात डायरेक्ट त्या गडावरची काही दृश्य. Oh my God!
अब सर भर गया आज संडे संध्याकाळचे 6 वाजून 35 मिनिटं झाले आहे आणि आम्ही इंदरपासून 45 ते 50 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी इंगिरी किल्ल्यावरती आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता व्ह्यू आणि वरती चढलेला आहे. पाणी खाली उतरण्याची काही चान्स दिसत नाही. आम्ही संपलो. तर आता वरती या ठिकाणी तुम्ही जर बघशाल तर अजून सुद्धा अशा प्रकारे वरती गडाची पायऱ्यावर पैसे आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सनी डिजिटलचे प्रोप्रायटर सनी डिजिटल तसेच प्राध्यापक चोडी वैभव वागसर तसेच सागरवाणी या ठिकाणी गड किल्ले चढताना ऐक ना इधर कसं माहिती का कोणता पहाड जिंकला तू पाय पड मग जय महादेव कंटिन्यू लाईफ मध्ये नाही का अरे आपण गुहा 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 मंदिर कॅमेरा गेला वाटत मला आम्ही हे जगातून पाणी खाली पडते कोणता किल्ला हा इंगिरी वाव आपण जिंकलो
चढू शकतो मोठं शकतो साडेसहा आपण थांबू शकतो. घेऊन येऊ शकतो.